नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत प्राण्यांचे वर्गीकरण. हा 6वा लेसन जो इयत्ता 10वीचा आहे आणि विज्ञान विभाग 2 मधील आहे. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 2 सेशन झाले. प्राण्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे करायचं आहे ह्याचे काही बेसिक रूल्स आहेत. तर ते बेसिक रूल्स आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तिसऱ्या सेशन नंतर म्हणजे ह्या सेशन नंतर आपण प्रत्यक्ष प्राण्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं त्याचे व्हिडिओज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण समपृष्ठरज्जू किंवा असमपृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा असलेले आणि पाठीचा कणा नसलेले अशा प्राण्यांविषयी विचार केला. त्याच्यानंतर दुसऱ्या सेशन मध्ये आपण पाहिलं की पेशी स्तर कोणत्या प्रकारचा आहे, अवयव संस्था स्तर कोणत्या प्रकारचे आहेत, त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सममिती कोणत्या प्रकारची आहे. म्हणजे शरीर एक्झॅक्टली 2 भागामध्ये विभागलं जातं का, म्हणजे ते रेडियस वरून जात असेल तर रेडियल सिमेट्री असं म्हटलं जातं, म्हणजे आर्य सममिती असं म्हटलं जातं. तर 2 एक्झॅक्ट पार्ट होत असतील तर त्याला बायलॅटरल सिमेट्री असं म्हटलं जातं, म्हणजेच द्विपार्श्व सममिती असं म्हटलं जातं. आणि जर ते काल्पनिक छेद देऊन सुद्धा त्यांच्या इक्वल पार्ट्स मध्ये रूपांतर होत नसेल तर त्याला म्हणजे सममिती नाही असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपण सममितीविषयी जाणून घेतलं. आता आपण त्यांच्या स्तरांविषयी जाणून घेऊया. म्हणजे किती प्रकारचे स्तर आहेत, द्विस्तरीय आहे की त्रिस्तरीय आहे, त्याच्यानुसार सुद्धा त्यांचं वर्गीकरण केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या ज्या गोष्टी पाहत आहोत या बेसिक थिंग्स आहेत. म्हणजे पुढील क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं की आर्य सममित, की आपल्या लक्षात आलं पाहिजे आर्य सममित म्हणजे काय, तर हा रेडियल सिमेट्री दाखवतो तारामासाप्रमाणे. हा द्विपार्श्व सममित आहे म्हणजे बायलॅटरल सिमेट्री तो दाखवतो. म्हणजेच आपल्याला समजलं पाहिजे की 2 एक्झॅक्ट 2 पार्ट मध्ये मधून छेद केल्यानंतर म्हणजे कुठला अक्ष आहे, एकच अक्ष असतो, प्रत्येक अक्षातून 2 भाग होत नाही, तर तो द्विपार्श्व सममित म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली समजायला पाहिजे. त्याच्यानंतर त्रिस्तरीय आहे किंवा द्विस्तरीय आहे असं बोलल्यानंतर आपल्याला पेशींचे स्तर किती आहेत ते समजून येतं. इथे पहा आद्य स्तर किंवा त्याला जनन स्तर असं म्हणतात. द्विस्तरीय व त्रिस्तरीय बहुपेशीय प्राण्यांमध्ये भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात पेशींचे आद्य स्तर म्हणजे बाहेरचे स्तर तयार होतात. भ्रूण म्हणजे एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतो त्यावेळेला ह्या प्राण्यांमध्ये असे आद्य स्तर तयार होतात व त्यापासून विविध ऊती तयार होतात. आपल्याला माहितच आहे की पेशींपासूनच ऊती तयार होतात. 2 किंवा जास्त पेशी एकत्र आल्या की त्यांच्यापासून ऊती तयार झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. काही प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्य स्तर म्हणजे बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर म्हणजे बाहेरचा एक स्तर असतो आणि आतला एक स्तर असतो, याला 2 स्तर म्हणतात, द्विस्तरीय म्हटलं जातं, तयार होतात. उदाहरणार्थ निडारिया. तर बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये 3 आद्य स्तर म्हणजे वरील दोन्ही सोबत मध्य स्तर तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, वरील दोन्ही स्तर कोणते, तर बाहेरचा असलेला बहिर्जन स्तर आणि एकदम आतील असलेला अंतर्जन स्तर आणि त्याच्यामध्ये असलेला तो म्हणजे मध्य स्तर तयार होतो. म्हणजे हे प्राणी जे असतात ते त्रिस्तरीय असतात. म्हणजे पुढे क्लासिफिकेशन मध्ये जेव्हा कधी हा शब्द येईल की द्विस्तरीय आहे की समजून जावं की त्याला बहिर्जन स्तर आहे आणि अंतर्जन स्तर आहे. जर असं म्हटलं गेलं की त्रिस्तरीय आहे तर समजावं की ह्याला 3 स्तर आहेत म्हणजे बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर यांच्यामध्ये मध्य स्तर आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. इथे पहा आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय की बहिर्जन स्तर म्हणजे सर्वात बाहेरचा जो ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे आणि अंतर्जन स्तर म्हणजे सर्वात आतील जो रेड कलरने दाखवलेला आहे. आणि मृत किंवा अजैविक स्तर किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे मृत असेल तर तो व्हाईटिश कलर मध्ये दाखवलेला आहे आणि जर मध्यस्तर ग्रीनिश दाखवला तर मात्र तो जैविक आहे म्हणजे त्याच्यामध्ये जिवंत प्राणी आहेत. तर अशा प्रकारे हे 3 स्तर आपल्याला पेशीमध्ये दिसत आहेत. इथे बघा देहगुहा, याला सिलोम असं सुद्धा म्हटलं जातं, COELOM असं त्याचं स्पेलिंग आहे, परंतु त्याचा उच्चार करताना सिलोम केला जातो म्हणजेच कॅव्हिटी. देहगुहा शरीर भित्तिका आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा असं म्हणतात. कोण कोण, तर शरीर भित्तिका म्हणजे बाहेरची शरीर भित्तिका आणि आतील अवयव ह्याच्यामध्ये एक पोकळी असते त्याला देहगुहा असं म्हटलं जातं. भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्य स्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एम्ब्रियोनिक स्टेज असते त्यावेळेला जो मिडल जी लेअर आहे, मध्यस्तर जो आहे किंवा आतड्यापासून देहगुहा म्हणजे सिलोम तयार होत असतो, कॅव्हिटी तयार होत असते. वलयी प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात अशा प्राणी देहगुहा असते. अशा प्राण्यांना सत्य देहगृह असणारे प्राणी असं म्हणतात. म्हणजे ट्रू सिलोम त्यांच्यामध्ये असतो. कधी कधी सिलोम असण्याचा भास होतो परंतु तो नसतो, याला म्हणतात आभासी म्हणजेच व्हर्च्युअल, असा ती व्हर्च्युअल कॅव्हिटी आपल्याला दिसत असते.
इथे पहा देहगुहा असणारे प्राणी, याच्यामध्ये अंतर्जन स्तर, मध्यस्तर किंवा बहिर्जन स्तर दिसतोय आणि मध्ये बघा एक गॅप दिसते, त्याला देहगुहा असं म्हटलं जातं, म्हणजे सिलोम असं म्हटलं जातं. आता फसवी देहगुहा म्हणजे काय, तर आपल्याला फक्त वाटतं की देहगुहा आहे, पण ऍक्च्युली देहगुहा नसते, याला आभासी किंवा फसवी देहगुहा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्लॅनेरियामध्ये बघा आपल्याला दिसतंय की देहगुहा नसणारे प्राणी, याच्यामध्ये अंतर्जन स्तर आहे, मध्यस्तर आहे आणि बहिर्जन स्तर आहे, पण याच्यामध्ये कुठलीही कॅव्हिटी दिसत नाही, म्हणजे आपल्याला सिलोम किंवा कॅव्हिटी दिसत नसल्यामुळे याला देहगुहा नसणारे प्राणी असं म्हटलं जातं. आता पहा रंध्रीय प्राणी. आता रंध्रीय प्राणी आपण कुठला बघितला, स्पंज. निडारिया चपट्या कृमींचा संघ. या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. विद्यार्थी मित्रांनो, इथे निदरिया असं त्याचं चुकून हे झालेलं आहे, टायपिंग झालेलं आहे, तर निडारिया असं त्याचा उल्लेख करावा. अशा प्राण्यांना देहगुहाहीन म्हणतात, म्हणजे ह्यांच्यामध्ये देहगुहाच नसते, म्हणजे ह्याच्यामध्ये कॅव्हिटी अपसेंट असते किंवा सिलोम अपसेंट असतो. गोलकृमींच्या शरीरात देहगुहा असते, पण ती वेगळ्या पद्धतीने तयार झालेली असल्यामुळे खोटी किंवा फसवी आहे किंवा व्हर्च्युअल असं म्हटलं जातं, फसवी आहे असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. म्हणजे हे कुठे होतं, तर गोलकृमींच्या शरीरात. आता बघूया खंडीभवन. जर प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर म्हणतात, म्हणजे फ्रॅगमेंट्स तयार होतात त्याचे आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड म्हणतात, म्हणजे प्रत्येक जो भाग आहे तो फ्रॅगमेंट असतो. उदाहरणार्थ वलई प्राणी संघातील गांडूळ. गांडळाचं शरीर आपण बघितलेलं, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे फ्रॅगमेंट्स आपल्याला दिसतात आणि अशा प्रकारचं त्याचं खंडीभवनाचं हे उदाहरण सुद्धा आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, प्राणीसृष्टीचं वर्गीकरण, ज्याला किंगडम ॲनिमलिया म्हणतात. आतापर्यंत आपण जे काही पाठ बघितले या तिसऱ्या सेशन पर्यंत, त्या सर्वांचा वापर करून आपण पुढे येणारे जे 3 सेशन आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे ते बघणार आहोत. इथे बघा सृष्टी कुठली कुठली आहे, प्राणीसृष्टी. पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी. त्याचे शरीर संघटन म्हणजे पेशी स्तर शरीर संघटन आहे की उती किंवा अवयव संस्था स्तर शरीर संघटन आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे आतापर्यंत आपण 3 सेशन मध्ये काय काय बघितलं त्याची समरी आपल्याला इथे दिसत आहे. शरीर सममिती बघा, ती असममित शरीर आहे का, म्हणजे ह्यांचं कोणत्याही भागामध्ये विभागणी करता येत नाही, काल्पनिक छेद दिला असता तो आपल्याला विभागला जाताना दिसत नाही, म्हणजे असममित शरीर आहे का. पेशी स्तर शरीर संघटनेमध्ये असममित शरीर असते आणि उती किंवा अवयव स्तर शरीर संघटना तसेच अवयव संस्था स्तर शरीर संघटना याच्यामध्ये आपल्याला आर्य सममित शरीर म्हणजे आपण रॅडियल सिमेट्री म्हणतो, तारामासा हे त्याचं एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. त्याच्यात द्विपार्श्व सममित शरीर याच्यामध्ये बेडूक किंवा आपण मानव बघतो, खेकडा बघतो, हे द्विपार्श्व सममित असतात. आता आर्य सममित शरीर असेल तर देहगुहाहीन शरीर असेल तर कुठला ग्रुप आला, निडारिया. आणि वर जे आपण 2 बघितलं सृष्टी, त्याच्यामध्ये प्राणी संघामध्ये आपण बघतोय की एकच बघितला, तर पेशी स्तर शरीर संघटन असेल आणि असममित शरीर असेल, देहगुहाहीन शरीर असेल तर रंध्रीय प्राणी म्हणजे स्पंज वगैरे हे जे असतात ते या पेशी स्तर शरीर संघटनेमध्ये येतात. आर्य सममित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देहगुहाहीन शरीर जर असेल तर निडारिया हे त्याचा एक्झाम्पल आहे, हा त्याचा संघ आहे. त्याच्यानंतर द्विपार्श्व सममित असतील तर त्याच्यामध्ये 3 पार्ट पडतात. देहगुहाहीन शरीर याच्यात चपटे कृमी मोडतात. त्याच्यानंतर फसवी देहगुहा असलेले शरीर याच्यामध्ये आपण बघतोय की गोलकृमी आहेत आणि खरी देहगुहा असलेले शरीर याच्यामध्ये वलई म्हणजे त्या कृमी आपण बघतो गांडूळ हा वलईमध्ये येतो. संधिपाद म्हणजे ऑर्थ्रोपोडा, त्याच्यामध्ये आपण झुरळ वगैरे बघतो. मृदुकाय मोलुस्का बघितलेला आहे म्हणजे स्नेल. कंटकचर्मी म्हणजे ज्यावर काटे असतात, अशा प्रकारचा आपण तारामासा बघू शकतो. अर्धसमपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ रज्जू हे सर्व प्राणी जे आहेत ते खरी देहगुहा असलेल्या शरीरामध्ये मोडतात. तर अशा प्रकारे प्राणीसृष्टी म्हणजे किंगडम ॲनिमलिया याची आपण विभागणी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो चार्ट आपल्या समोर दिसत आहे त्याचं जरी आपण वाचन केलं तरी आधीच्या स्लाइडमध्ये आपण जे काही शिकलो त्याची डिटेल माहिती इथे मिळेल आणि हाच चार्ट जर लक्षात ठेवला तर आपण कोणताही सजीव क्लासिफाय करू शकतो. किंवा आपल्याला एकदा कळलं की पेशी स्तर संघटन आहे म्हणजे याचं एक्झाम्पल रंध्रीय प्राणी म्हणजे स्पंज सारखे प्राणी याच्यामध्ये येतात आणि यांचं शरीर असममितच असतं आणि देहगुहाहीन शरीर सुद्धा असतं. जर समजा आपल्याला असं कळलं की आर्य सममित आहे म्हणजे देहगुहाहीन शरीर म्हणजे देहगुहा नसलेले शरीर असलं पाहिजे, मग एक्झाम्पल येतं निडारिया आहे. अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. द्विपार्श्व सममित शरीर जर असेल तर त्याच्यामध्ये देहगुहाहीन शरीर आहे का, म्हणजे चपटे कृमी त्याच्यामध्ये येतात. फसवी देहगुहा असलेले शरीर आहे का, तर गोल कृमी विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये येत असतात. आणि खरी देहगुहा म्हणजे परत एकदा
6 पाठ पडतात. त्याच्यामध्ये वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्धसमपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ रज्जू प्राणी येतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचं क्लासिफिकेशन हा जो लेसन आहे तो खूप सोपा लेसन आहे आणि लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा अत्यंत सोपा असा लेसन आहे. आपण फक्त हा चार्ट लक्षात ठेवा. याच्या पुढे जेव्हा आपण येणाऱ्या स्लाइड बघणार आहोत त्या स्लाइड्स मध्ये आपण अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या तिसऱ्या सेशनच्या शेवटी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आतापर्यंत जे सेशन झाले त्याच्यामध्ये आपण वर्गीकरण कसं केलं जातं, क्लासिफिकेशन कसं केलं जातं, हे जे काही बेसिक मुद्दे आहेत त्यांचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आता ह्या सेशनमध्ये आपण बघितलं की स्तर कोणता आहे, म्हणजे मध्य स्तर आहे का, म्हणजे त्रिस्तरीय आहे की द्विस्तरीय प्राणी आहे. म्हणजे पुढे जेव्हा हा उच्चार येईल त्यावेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे, जर द्विस्तरीय असेल तर त्याच्यात फक्त बहिर्जन स्तर आणि अंतरस्तर असतो, अंतर्जन स्तर असतो. आणि जर त्रिस्तरीय प्राणी असेल तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे स्तर, बहिर्जन, अंतर्जन आणि त्याच्या मध्यभागी असलेला तो म्हणजे मध्यस्तर. तर देहगुहा आहे की नाही, म्हणजे सिनोम कॅव्हिटी आहे की नाही, याच्यावर सुद्धा त्यांचं वर्गीकरण आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एएस विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल या ऍपच्या माध्यमातून आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करू शकता. आपल्याला इथे तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज सुद्धा आम्ही आमच्या ऍप मार्फत सॉल्व्ह करतो. जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला समजवलं जातं, कारण याच्या पुढचा जो काळ आहे तो विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे आकलनावर अवलंबून आहे. आपण एखाद्या इंजिनिअरिंगच्या शाखेत गेलो की इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये जातो म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग केलं तर आपण की कोणत्या प्रकारचा खड्डा बिल्डिंग बांधताना तयार केला पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं स्टील वापरलं गेलं पाहिजे आणि किती खोल ते स्टील वापरायला पाहिजे ह्याचं नॉलेज आपण तिथे घेत असतो. त्याप्रमाणेच आपण आता जे बेसिक शिक्षण घेतोय त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे नॉलेज घ्यायचं आहे आणि ते आकलन करून घ्यायचं आहे. आमचं एएस विद्यालय हे अशाच प्रकारे काम करत असतं आणि आपल्याला योग्य प्रकारे प्रत्येक सब्जेक्टचं नॉलेज देत असतं. आपल्याला अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा आपल्याला इथून मिळत असतो. आपण ह्या ऍपला रजिस्टर केलेला आहेच. आपल्या विद्यार्थी मित्रांना किंवा मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचं भवितव्य सुद्धा उज्ज्वल होण्यास मदत होईल. धन्यवाद.